राम राम मंडळी, नमस्कार. मी स्नेहल स्वागत करते तुमचं फूड मूड विथ स्नेहल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी कशी बनवायची ते. ही वडी बनवायला खूप सोपी असते. अगदी 15 ते 20 मिनिटात ही वडी तयार होते. चला तर आपण पाहूया. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. ते आपण मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. जेव्हा शेंगदाण्याचं टरफल निघू लागतं त्यावेळेला शेंगदाणे खरपूस भाजले तसे समजायचं. हे बघू शकता, इथे शेंगदाण्याचे टरफल निघू लागले म्हणजे शेंगदाणे खरपूस भाजलेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकता किती छान खरपूस भाजले गेले. आता हे आपण थंड करून घेऊया. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेत. इथे मला पॉलिश केलेले तीळ मिळाले. तुम्हाला गावरान तीळ मिळाले तर सर्वात उत्तम. तीळ छान खरपूस भाजायचे, सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे. जेव्हा ते तडतड करू लागतील तेव्हा आपल्याला ते काढून घ्यायचे. तीळ सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे. तिळाला सोनेरी रंग येऊ लागलाय आणि तीळ छान तडतडायलाही लागले, त्याच्यामुळे आता आपण ते काढून घेऊया. शेंगदाण्याची टरफलं काढून घेतलेत आणि ते जाडसर वाटून घेतलेत आणि ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आता भाजलेले तीळही आपण अशाच पद्धतीने वाटून घेऊया. तीळ वाटून घेतलेत, असे जाडसर तीळ वाटून घेतलेत. तेही त्याच भांड्यामध्ये आपण काढूया. आता हे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर वेलची पूड घालून घेते आणि चिमूटभर मीठ घालायचे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव वाढते, म्हणून मी त्यात मीठ घातले. आता गॅस चालू करायचे, कढई ठेवायची आणि त्याच्यात 2 चमचेभर तूप घालायचे. आता या तुपामध्ये मी 1 वाटीभर गूळ घालते. गूळ आपल्याला छान विरघळवून घ्यायचं आहे. गुळामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचे. गुळामध्ये ज्या काही गाठी असतील त्याही आपल्याला मोडून घ्यायच्यात. गूळ छान विरघळतोय. गूळ छान विरघळलाय. आता गूळ विरघळलाय, त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट घालून घेऊया. मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिश्रण परतून झालेलं आहे. आता आपण एका ताटाला तूप लावून घेऊया. तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलंय मी. हाताच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिश्रण सेट करण्यासाठी मी 1 वाटी घेतली. या वाटीच्या साहाय्याने मी हे सेट करून घेते, म्हणजे आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येतील. मिश्रण थोडंसं कोमट झालं, त्याच्यामुळे मी हे हाताच्या साहाय्याने करते.
वडी तुम्हाला कोणत्याही आकारामध्ये तुम्ही करू शकता। वडीची जाडीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। मी इथे मीडियम आकाराच्या वड्या पाडते। माफ करा, इथं कॅमेराचा अँगल मी व्यवस्थित ठेवू शकलेली नाही आहे। आता कोमट असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात। वड्या कट झालेल्या आहेत। आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर ना आपण वड्या काढून घेऊया। बघू शकता तुम्ही वडी किती सहज निघाली, सहज तुटते। वड्या आपल्या खूप छान झालेल्या आहेत। हे बघा, हातावरही किती व्यवस्थित बारीक होती। तोंडात घातल्या घातल्या विरघळण्यासारखी वडी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।